संबंधित नव्याने उत्पादनाचं गाव अस्तित्वात आलं. गाव अस्तित्वात आल्या, गावाचं अस्तित्वात आलं, मानव अस्तित्वात आला. त्याच्या संस्कृतीचा विकासाचा टप्पा म्हणजे गाव. मानवाच्या संस्कृतीच्या विकासाचा टप्पा म्हणजे गाव असं समजलं गेलं. उत्पादन होतील उत्पादन शेतीचा शोध 12,000 वर्षापूर्वी लागला असं सांगितलं गेलं. कारण की मानवाची निर्मिती झाली त्याच वेळेपासून 12,000 वर्षाच्या पूर्वी लागला असं सांगितलं गेलं. परंतु त्यामध्ये सुधारणा, औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर समाजामध्ये एक दरी निर्माण झाली. एक श्रीमंताचा वर्ग, मध्यमवर्गीयाचा आणि गरिबाचा वर्ग अशी दरी निर्माण करण्याचं काम या व्यवस्थेमध्ये निर्माण झालं. आणि ज्याला ज्याच्याकडे जमीन भूमिहीन आहेत, मध्यमहीन आहेत आणि एक अपार संपत्ती असणारे लोक आहेत, यामुळे या समाज मनामध्ये, समाज प्रवृत्तीमध्ये उत्पादकता वाढून एकीकडे श्रीमंत असा वर्ग निर्माण होतो आणि श्रीमंत वर्ग निर्माण झाल्यानंतर दुसरीकडे मध्यमवर्गीय असतात, जेमतेम उत्पादन करून आपला उदरनिर्वाह भागत असतात. परंतु जे भूमिहीन असतात सदैव त्यांच्या नशिबी 12 महिने 18 काळ त्यांच्या नशिबी दारिद्र्य असते. आणि हे दारिद्र्य सोडवण्याचं काम या समाज व्यवस्थेला करायचं, ही एक समस्या निर्माण होते. समाज व्यवस्थित राहण्यासाठी या सर्व गोष्टी आपोआप मिटल्या पाहिजे, नसता त्याचा परिणाम हा समाज जीवनावर होतो असं सांगितलं. खेड्याची निर्मिती ईश्वराने केली आणि शहराची निर्मिती मानवाने केली. किती सुंदर कल्पना सांगितली. खेड्यांची निर्मिती ईश्वराने केली आणि शहराची निर्मिती मानवाने केली. खेड्यामध्ये जर बदल करायचा असेल तर त्यात बदल करू नका. आणि शहराची निर्मिती मानवाने केल्यामुळे मानवाला त्याचा बदल करण्याचा अधिकार आहे, अशी समाजामध्ये त्यावेळेची अवस्था निर्माण झालेली होती. स्वाभाविकच साहजिकच गाव होते, अतार्किकपणाला महत्त्व होते आणि त्या ठिकाणी वस्तुस्थितीचा अभ्यास हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जात होता. बलुतेदार आणि ग्रामीण भागातील कुटुंबाला या परिस्थितीची जाण होती आणि जाण असल्यामुळे या सर्व गोष्टी त्या समाजाच्या आड येणे हे वेगवेगळ्या परिस्थितीतून निर्माण होत होते असं सांगितलं गेलं. आपण शहरांचा, ग्रामीण भागांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर संघटित आणि विघटित या 2 गोष्टींचा आपण या ठिकाणी वापर करत आहोत. आणि त्या ठिकाणी ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याची माहिती ही सांगणे, ही पुस्तकात लिहिली माहिती. ईश्वर वेगळं, धर्म वेगळे, आपापले पंथ वेगळे, आपापले गट वेगळे, आपापल्या श्रद्धा वेगळ्या, आपापले अंतकरणातनं जी असणारी श्रद्धा वेगळी, दुसऱ्याला दाखवणारी श्रद्धा वेगळी. करतो एक, मनातनं जात असताना, देवापुढून जात असताना हात जोडणे ही अंतकरणातली मनातली श्रद्धा असते. पण दुसऱ्यासाठी देखावा करणे, एखादा पुढारी त्यांचा सलाम करणे, ह्या गोष्टी ह्या अंतकरणाच्या बाहेरच्या असतात. आणि त्यामुळे समाजामध्ये विघटन होण्यासाठी ही परिस्थिती ही जास्त कारणीभूत ठरत असते. ग्रामीण भागामध्ये जे जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण होते, जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे. कारण की शहर आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये जास्त उद्योग नाही आहेत, परंतु शहरामध्ये जास्त उद्योगधंदे असल्यामुळं प्रदूषणाचा भाग आणि प्रदूषण असल्यामुळं त्या ठिकाणी एक वेगळा विचार आणि वेगळी परिस्थिती निर्माण होण्याचं काम ह्या शहरी भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे. परंतु ग्रामीण भाग हा त्या मानाने स्वच्छ आणि निर्मळ असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जातं आहे. असं सांगत असताना उदारीकरणाचा परिणाम त्या ठिकाणी उपलब्ध होतो. भारत कमीत कमी 65 ते 66% लोक हे शेती व्यवसायाशी निगडीत आहे. ग्रामीण भागामध्ये 60 ते 65% लोक हे ग्रामीण भागातील शेतीशी पूरक व्यवसायाशी जोडलेले आहेत. आपण आपल्या भारताचा आणि जगाचा तौलनिकदृष्ट्या अभ्यास केल्यानंतर कृषी क्षेत्र भारताला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक देशाला जमीन, भूभाग, समुद्र, डोंगर, नदी, नाले सर्व गोष्टी असतात. परंतु त्या ठिकाणी आपल्या भारतातील जर 60-65% लोक हे ग्रामीण भागातील शेती करतात. अमेरिकेमध्ये या शेती करण्याचं प्रमाण किती असेल, तुम्हाला किती असेल असं वाटतं? तर सारासार विचार केल्यानंतर आपल्या बुद्धीला पटून फक्त 4% लोक हे ग्रामीण भाग किंवा अमेरिकेमध्ये शेतीच्या व्यवसायामध्ये गुंतलेत असं सांगितले गेले. त्यानंतर लोक जर्मनीमध्ये 4% लोक फक्त शेती करतात.
आणि त्यानंतर फ्रान्समध्ये 3% लोक शेतमजुराचे वर्ग, बलुतेदाराचा वर्ग आणि हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा वर्ग. कारण की त्यावेळेस हा बलुतेदार हा ग्रामीण भारतामध्ये आहे, बाहेरच्या देशामध्ये आहे किंवा नाही, हे त्या ठिकाणी आजपर्यंत कुठेही त्याचा उल्लेख आढळलेला नाही किंवा वाचनात आलेला नाही. परंतु या भारतातील ग्रामीण भागातील बलुतेदार पद्धतीमुळे भारताचा ज्या ग्रामीण भागाचा कृषीचा विकास होण्यासाठी ह्या सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून मानला गेलेला आहे. त्यामुळं या सर्व सुमारामध्ये कारागिरांना उपाशी न राहता या व्यवस्थेमध्ये हे केलं. पंचायत राज भारतामध्ये 10 लाख ग्रामीण स्त्रियांना निवडून आल्या आणि त्या बळवंतराव मेहता यांनी सांगितले की त्याप्रमाणे या भारतीय समाजाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, विकेंद्रीकरण करण्यासाठी ते गोष्ट महत्त्वाची. पंचायत राज ही योजना आली. त्यानंतर स्त्रियांना त्या ठिकाणी राजकारणामध्ये कुठंही स्थान नव्हतं आणि स्थान नसल्यामुळं त्या ठिकाणी जर ती व्यवस्थाच पार पडली तर जवळजवळ 10 ते 10 लाख स्त्रिया ह्या भारतामध्ये जवळजवळ राजकारणात आल्या आणि पंचायत राज निर्माण झाल्यामुळं ह्या सर्व व्यवस्थांना स्त्रिया ज्या दूर राहिलेल्या होत्या राजकारणापासून त्यांना प्रवाहात आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे ह्याचा अभ्यास, तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर गावाकडे कुटीर उद्योगाची कमतरता होती. अधिकारी त्याचं स्थान हे निरनिराळ्या बलुतेदार पद्धतीचं स्थान बुडून हा अभ्यास हा वेगळ्या विषयाकडे गेलेला आहे. कारण की त्यावेळेसची जी बलुतेदार पद्धती होती त्यावेळेसचा शेतकरी किंवा तो कष्ट करणारी माणसं उपाशी मरू लागली. त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती आली आणि औद्योगिक क्रांतीमध्ये चेहरामोहरा शहराचा सर्व बदलला आणि बदलल्यामुळं त्या ठिकाणची व्यवस्था ही वेगळ्या पद्धतीने निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारे आपण जी परिस्थिती पाहिली, ज्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्या आढाव्यामध्ये आपण इत्थंभूत माहिती जे संस्थात्मक प्रश्न होते त्या संस्थात्मक प्रश्नामध्ये कुटुंब विघटन हा सर्वात महत्त्वाचा घटक या ठिकाणी निर्माण होतो असं सांगितलं. आत्तापर्यंत आपल्याला जे प्रास्ताविकमध्ये माहिती सांगितली, या प्रकारे सांगितली, त्या प्रकारे सांगितली. संघटन, विघटन, संघटितपणा, असंघटितपणा, त्याचे समाजावर होणारे परिणाम, त्याचे दूरगामी होणारे परिणाम, या सर्व गोष्टीचा वापर इथं झाल्यानंतर आपण आपल्या प्रमुख मुद्द्याकडे जाणार आहोत. त्यामध्ये कुटुंब विघटन हा मुद्दा हा त्यामध्ये पहिल्यांदा येतो. आता कुटुंबाचं विभाजन हा महत्त्वाचा घटक यामध्ये येतो. आप्तसंबंध हे रक्त आणि वैवाहिक संबंधाच्या नात्यातून निर्माण होत असतात. आप्तसंबंध हे रक्त आणि वैवाहिक संबंधाच्या नात्यातून निर्माण होत असतात. म्हणून आप्तसंबंधाच्या बंधनाने एकत्रित झालेल्या सदस्यांचा सामाजिक समूह म्हणजे कुटुंब होय. किती सुंदर, किती साधी आणि किती सोपी व्याख्या करून सांगण्याचं काम रॉलक विल्स आणि हॅरी हॉजर यांनी कुटुंबाची व्याख्या केलेली आहे. आपण या कुटुंबाच्या विघटनाच्या व्याख्यामध्ये कुटुंबाची व्याख्या सांगत असताना या मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी आप्तसंबंध हे आप्तसंबंध कधी निर्माण होतात माहिती आहे? आप्तसंबंधी कुणाच म्हणायचं, रक्तसंबंधी कुणाच म्हणायचं? आई, वडील, त्यांची मुले यांना रक्तसंबंधी किंवा आप्तसंबंधी असं म्हणायचं. वैवाहिक संबंधाच्या नात्यातून निर्माण होत असतात आणि हे वैवाहिक संबंधाच्या नात्यातून आप्तसंबंधाचे संबंध निर्माण होत असतात आणि एकत्रित सदस्यांच्या सामाजिक समूहास कुटुंब असे म्हणतात. या वैवाहिक संबंधातून 2 कुटुंब एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर झालेल्या सदस्य सामाजिक समूह निर्माण होतो. त्या समूहाला कुटुंब असे म्हटले जाते. कोण म्हणताय? रॉलक विल्स आणि हॅरी हॉजर यांनी अशी कुटुंबाची व्याख्या केलेली आहे. आणि त्या कुटुंबाची व्याख्या किंवा प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या अभ्यासाप्रमाणे किंवा आपल्या विचाराप्रमाणे ही व्याख्या करत असतात आणि करत असल्यामुळं त्यांना जे वाटतं
त्या परिस्थिती आणि त्या परिस्थितीनुसार अभ्यास करण्याची पद्धत ही त्यांची असते. त्याच्यामुळं आपण मतांतरा ही वेगळा भाग आहे. या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुमचा मुद्दा माझा असेल तर तुम्ही खोडून काढू शकता. आणि समाज व्यवस्थेमध्ये समाजामध्ये जे नियम असतात ते अंतिम सत्य आहे असं सांगितलं जातं. कारण की समाज परत्वे समाज काळानुसार ते नियम बदलत जात असतात आणि बदलत गेल्यामुळं ती परिस्थिती तशी निर्माण होते आणि त्याचाच परिणाम त्याचा एक भाग म्हणून तो अभ्यासासाठी निवडला जातो. आणि अभ्यास करत असताना ह्या सर्व गोष्टींचा उहापोह या ठिकाणी आपल्याला करावाच लागत असतो. जर ही परिस्थितीच बदलली नाही तर तो समाजही बदलणार नाही. आणि समाज बदलला म्हणून कोणताही गुण किंवा धर्म किंवा जात किंवा द्वेष हा नसतो. हा समाजामध्ये कायम टिकणारी वस्तू नसतात. समाज हा परिवर्तनशील आहे आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि काळाची गरज असल्यामुळे समाजाचे परिवर्तन हे एक चांगली गोष्ट आहे आणि वाईट ही गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टीचा समाज परिणामावर जीवन होत असतो आणि समाजामध्ये समस्या निर्माण करण्याचं काम आम्हाला हा समाजामध्ये घडून आणत असतात. आणि त्याच्यामुळं परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यावेळेस ज्या परिस्थितीशी संबंध येतो त्या परिस्थितीनुसार त्याचा विचार होणे साकल्याने गरजेचे असते असं त्या ठिकाणी सांगितलं. माता पिता व त्यांची मुले मग ती सर्व एकत्रित राहोत व न राहोत यांचा समूह म्हणजे कुटुंब. आता यानंतर यांनी असं सांगितलं गेलं, माता पिता व त्यांची मुले ती सर्व एकत्र राहोत न राहोत यांचा समूह म्हणजे कुटुंब. मग आपण पाहतो कुटुंबाचे जे प्रकार येतात त्या कुटुंबामध्ये एकत्र राहोत किंवा विघटित राहोत. पहिल्या पारंपरिक काळामध्ये संयुक्त कुटुंबाला जास्त महत्त्व होतं. आधुनिकतेमध्ये ते कुटुंब नाहीसं होऊन त्यामध्ये एक विघटन झालेलं निर्माण झालेलं कुटुंब निर्माण होत असतं. परंतु ते एकत्र राहोत किंवा न राहोत यांचा समूह जो समूह आहे त्या सर्व समूहाला मग एक वडील आणि एक मुलगा एक वडिलाला एक मुलगा असेल तर त्यांचा तो समूह, एक वडिलाला 4-5 अपत्य असतील तर त्यांचा तो समूह, मुलगा असेल मुलगी असेल माहेरी गेली दुसऱ्या गावी गेली पण एकत्र नाही राहिले तरी त्या ठिकाणी असोत त्या ठिकाणी त्याला समूह असं त्यांच्या पद्धतीने सांगण्याचं काम असं केलेलं आहे. आणि जर मुली असतील विवाहानंतर बाहेर गेल्या तर ते वेगळ्या प्रकारचा समूह निर्माण होतो आणि त्याचा कुटुंबाशी असा संबंध येत नसतो. असे मानवशास्त्रज्ञांनी टिपा व प्रश्न या प्रसिद्ध ग्रंथात विशद केले आहे. डॉक्टर रॉल्फ पिंडिंग्टनच्या मते कुटुंबात एखादा पुरुष त्याची पत्नी आणि त्याच्या संमिलनातून निर्माण झालेली किंवा दत्तक घेतलेली मुले यांचाही समावेश होतो. आता आपण पहिल्या वेळेस पाहत असताना आप्तसंबंधी किंवा रक्तसंबंधी किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनातून मधुर जीवनातून जे निर्माण झालेली संतती आहे त्यांचाच उल्लेख केलेला होता. परंतु यांनी असं या ठिकाणी सांगितलं गेलं, संमेलनातून निर्माण झालेली किंवा दत्तक घेतलेली मुले दोन्हीचाही समावेश त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये त्या कुटुंबामध्ये एखादे होत असतो यांचाही समावेश यांनी असं केला. आणि ही परिस्थिती आहे ज्याला मी सांगितल्याप्रमाणे ज्याला जसं वाटतं ज्या परिस्थितीमध्ये ज्या भूभागामध्ये आपण राहतो त्या भूभागाचा अभ्यास करण्याचं काम या ठिकाणी यांनी केलं आहे असं सांगितलं गेलं. मित्रहो, मर्डॉक या समाजशास्त्रज्ञाने कुटुंबविषयक केलेली व्याख्या समजून घेण्यासारखी आहे. तो म्हणतो, मर्डॉक काय म्हणतो, कुटुंब हा सामान्य निवासस्थान, आर्थिक सहकार्य, प्रजनन इत्यादी वैशिष्ट्याने नटलेला एक सामाजिक समूह आहे. आता यांचं काय म्हणणं आहे, कुटुंब हा सामान्य निवासस्थान, आर्थिक सहकार्य, प्रजनन इत्यादी वैशिष्ट्याने नटलेला एक सामाजिक समूह आहे. लक्षात येतं हे कुठं आहे, सामान्य निवासस्थान म्हणजे कसल्याही निवासस्थानी, स्वतःच्या निवासस्थानी आर्थिक सहकार्य, हे एकमेकाच्या आर्थिक सहकार्यासाठी अहोरात्र असे कुटुंबामध्ये प्रजनन इत्यादी वैशिष्ट्यांनी नटलेले एक सामाजिक समूह आहे. या समूहात सम आणि विषम भिन्नलिंगी व्यक्तीचा समावेश होत असून त्यापैकी
निदान 2 व्यक्तीस स्त्री पुरुष समाज मान्य लैंगिक संबंध असतात. तसेच त्यांना स्वतःची किंवा दत्तक घेतलेली 1 किंवा अधिक मुले असतात. या ठिकाणी यांना सांगायचा असा प्रश्न